अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरली सुरुवात करते. म्हणजे आपणास माहिती असेलच आता की येत्या सोमवारी म्हणजेच 29 जून 2026 सोमवार या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा तिथी आलेली आहे. आणि आपणास माहिती आहे की ज्येष्ठ पौर्णिमा तिथी असेल की त्या दिवशी वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात सर्व ठिकाणी साजरा होत असतो. आता वटपौर्णिमा सण 29 जून 2026 सोमवारी तर आहेच, पण या दिवशी जो काही सुवासिनी महिला ज्या काही उपवास करतात, तो उपवास आपल्याला कसा करायचा आहे, केव्हा सोडायचा आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजेच आपल्या उपवासाला काय खायचं आहे, काय टाळायचं आहे. मग गर्भवती महिलांनी उपवास करावा का वटपौर्णिमेचा, पूजा करायची का वडाची, आणि अजून एक म्हणजेच की कुमारिकांनी वटपौर्णिमेचा उपवास करायला पाहिजे का, वडाची पूजा करायला पाहिजे का, आणि अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजेच काय, मासिक धर्म जर असेल या किंवा सुतक विटाळ जर चालू असेल वटपौर्णिमेच्या दिवशी, तर आपल्याला वडाची पूजा कशा पद्धतीने करता येणार आहे, किंवा मासिक धर्माच्या कितव्या दिवशी आपण वडाची पूजा करू शकतो, याबद्दल संपूर्ण माहिती मला आजचे व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. आणि हो, चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या येणारे जे काही नवनवीन व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. तर मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या सोमवारी 29 जूनला आपली वटपौर्णिमा साजरी होणार आहे सर्व ठिकाणी, कारण की ज्येष्ठ महिन्यातली पौर्णिमा तिथी त्या दिवशी आलेली आहे. 29 तारखेला पहाटे आपली ही पौर्णिमा तिथी चालू होते आहे आणि 30 जूनला मंगळवारी पहाटे ती तिथी संपणार आहे. त्यामुळे 29 तारखेचा जो काही संपूर्ण दिवस आहे, त्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण वडाची पूजा असेल, उपवास असेल, व्रत वैकल्य, इतर सेवा ज्या आहेत आपण सर्व काही करायच्या आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न येते म्हणजेच काय की वटपौर्णिमेचा उपवास कसा करायचा आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की 29 जूनला आपल्याला सकाळीच वटपौर्णिमेच्या उपवासाला सुरुवात करायची आहे. संकल्प सकाळी सोडावा आणि उपवासाला सुरुवात करावी. एक दिवसीय उपवास करते म्हणून संकल्प आपण सोडू शकतो. आता उपवास दिवसभर करायचा असतो आणि उपवास सोडायचा कधी वटपौर्णिमेचा, तर आता प्रत्येक समाजात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक भागामध्ये त्यांच्या परंपरेनुसार प्रथा वेगवेगळ्या आहेत. पहिली प्रथा म्हणजेच काय, वटपौर्णिमेचा सकाळपासून उपवास धरायचा पहाटेपासून, आणि वडाची पूजा दुपारी केव्हा कधी पण होईल दिवसभरामध्ये वडाची पूजा करून आलो की नंतर आपण खूप जणी उपवास सोडतात. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत अशी आहे की म्हणजे पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत वटपौर्णिमेचा उपवास धरतात. म्हणजे संपूर्ण दिवसभर त्या दिवशी उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा, ही एक पद्धत आहे. खूप जण काय करतात की वटपौर्णिमेचा उपवास सकाळी धरतात आणि वटपौर्णिमेची पूजा विजा करून आलं की संध्याकाळी रात्री उपवास सोडत असतात. ह्या 3 पद्धती आहेत. आणि अजून पण काही पद्धती परंपरा असतील तुमच्या भागामध्ये, तर त्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये तुमच्या परंपरेनुसार तुम्ही वडाची पूजेचा उपवास जो काही आहे किंवा पूजा आहे त्या पद्धतीनेच तुम्ही करावी, हीच विनंती. कारण की कोणाचं तरी ऐकून किंवा नवीन प्रथा आपण आणू नये. तर तुमच्या सासूबाई, आजी सासूबाई, आई पणजी जे काही असेल त्यांना सर्व प्रथा माहिती असतात, आणि प्रत्येक भागामध्ये वडाची पूजा करणे, साहित्य वगैरे असते, वडाचं जे काही पूजेचं साहित्य असतं, वडाचा उपवास सोडायचा, धरायचा किंवा खाणं असेल, हे सगळं काही त्यांच्या परंपरेनुसार ठरलेलं असतं. तुम्ही तुमच्या पद्धतीने परंपरेनुसारच ते फॉलो करावं. 3 पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे, त्यातली योग्य पद्धत तुमची जी असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकता. हे झालं. आता उपवासाला काय खायचं आहे, तर उपवास असेल तर त्या दिवशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साबुदाणा चुकूनही खाऊ नका, तेलकट वगैरे सुद्धा तळलेले पदार्थ खाऊ नका. जमलंच तर तुम्हाला राजगिऱ्याचे लाडू आहे, ड्रायफ्रुट्स आहेत, फळं आहे, दूध आहे, लस्सी आहे, नारळ पाणी आहे, खूप काही असे पदार्थ आहेत की जे तुम्ही खाऊ शकता. इतर म्हणायला गेलं तर तुम्ही शेंगदाण्याचे लाडू वगैरे आहेत, हे जे पदार्थ आहेत किंवा सीझन मध्ये जे काही फळं आता आलेली आहेत ते तुम्ही खाऊ शकता. पण साबुदाणा जे जड पदार्थ आहे ते चुकूनही खाऊ नका वटपौर्णिमेच्या दिवशी. जे आपल्याला हलकं आहार वाटेल तो आपण उपवासाला घ्यायचा आहे. आता हे झालं. आता सगळ्यात महत्वाचं येते ते म्हणजेच काय की आपल्याला गर्भवती स्त्रियांनी वटपौर्णिमेची पूजा आणि उपवास करावा का. तर गर्भवती स्त्रियांना मी एकच सांगेल की तुम्हाला 6व्या महिन्यापर्यंत वडाची पूजा करता येणार आहे. तुम्हाला प्रेग्नन्सीचा 6वा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा महिना चालू असेल, 6व्या महिन्यापर्यंत तुम्ही वडाच्या झाडाची जाऊन पूजा करू शकता. हे चालेल, काही हरकत नाही. पण 7वा, 8वा, 9वा महिना चालू असेल प्रेग्नन्सीचा, तर तुम्हाला वडाची पूजा पण करता येणार नाही आणि वडाला तुम्हाला फेऱ्या सुद्धा मारता येणार नाही आहे. कारण की आपणास माहिती असेल की प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येक स्त्रीची, प्रत्येक महिलेची कंडिशन वेगळी असते. प्रत्येकीला तेवढंच हालचाल करणं किंवा बेड रेस्ट असेल की आजकालच्या याच्यामध्ये तर सांगितलं की लवकर एक तर गर्भ राहत नाही, प्रेग्नन्सी राहत नाही, त्यात राहिली तर आपण काहीतरी आपल्या हाताने काही चुका होऊ नये आणि ते गर्भाला काही त्रास होण्याची आपण काळजी घ्यायची असते. कारण की
ते खूप नशिबाने मिळालेली गोष्ट आहे बरं का. आई होणं ही खूप खूप नशिबाने मिळालेली गोष्ट आहे. आत्ताच्या युगात तरी सांगते मी तुम्हाला, आई होणं काय आता सोपं राहिलेलं नाही आहे. खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात प्रेग्नन्सीमध्ये. त्याच्यामुळे अगोदर आपल्या गर्भामध्ये जो जीव वाढतोय त्याची काळजी घ्या, त्याचा सांभाळ करा. त्याला तुम्हाला जे झेपतं, तुम्हाला जेवढी हालचाल होते, जेवढं तुम्हाला खाणं पिणं शक्य आहे, उपवास करणं शक्य तेवढंच तुम्ही करा. स्वतःच्या तब्येतीला सांभाळून डॉक्टरला विचारून तुम्ही त्या सर्व गोष्टी करा. कडक उपवास करायला जाऊ नका गर्भवती स्त्रियांनी. आणि आता थोडाफार पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे चिखल असेल, कुठेफार ओलावा असेल, हे असू शकतं. त्याच्यामुळे सांगते की 7वा, 8वा, 9वा महिना असेल तर वडाची पूजा करायला जाऊ पण नका. उपवास पण नाही केला तरी सुद्धा चालेल. 1 वर्ष जर उपवास नाही केला तर काही हरकत नाही. आणि उपवास जर तुम्हाला करायची इच्छा असेलच गर्भवती स्त्रियांना, तर एकच सांगेल की जास्तीत जास्त ड्रायफ्रुट्स, ज्यूस, फळं वगैरे तुम्ही खा. फक्त जड साबुदाणा वगैरे खाऊ नका. राजगिऱ्याचे लाडू तुम्हाला जर एवढं सहन होत असेल फराळाचं खाऊन संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत, तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. पण एकदम कडक उपवास करू नका. तुम्हाला नाहीच जमलं, तेवढं सुद्धा जमत नाहीये फराळाचं खाऊन उपवास करणं, तर नाही केला तरी सुद्धा चालेल. देव काही तुम्हाला काही शिक्षा करणार नाही आहे. कारण की एक नैसर्गिक गोष्ट तुमच्या आयुष्यात चालू आहे आणि ती पण खूप नशिबाने तुम्हाला मिळालेली आहे. म्हणून सांगते की त्याची अगोदर काळजी घ्या. 1 वर्ष नाराज मन करून घेऊ नका. 1 वर्ष जर नाहीच पूजा केली वडाची तर काही हरकत नाही, काही सुद्धा होत नाही. तर एवढंच तुम्हाला सांगेल. अजून एक गोष्ट, वडाची पूजा करायला जाताना 6व्या महिन्यापर्यंत ज्यांना 6वा म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा महिना चालू आहे, त्यांनी वडाची पूजा करायला जाताना वडाची फक्त पूजाच करावी. धागा म्हणजे वडाला फेऱ्या मारू नये असं सांगितलं गेलेलं आहे. वडाला फेऱ्या मारू नये. फक्त आता धागा कसा गुंडाळायचा, तर वडाची पूजा केली आपण गर्भवती स्त्रियांनी 6व्या महिन्यापर्यंत, तर वडाच्या झाडाची पूजा झाली, पंचोपचार वगैरे नैवेद्य दाखवून झाला की त्याला जो आपण सूत आणलेला आहे, धागा आणलाय, तो फक्त एकच आपण गुंडाळून त्याला गाठ मारून द्यायची. म्हणजे गोल फिरायचं नाही, फक्त गोल हे करून तिथेच गाठ मारून द्यायची. आणि तो जो बंडल आहे धाग्याचा तो तिथे सोडून द्यायचा, ठेवून द्यायचा. बस एवढंच करायचं आहे. वडाची पूजा करायची, मनोभावे श्रद्धेने तिथे प्रार्थना करायची आणि घरी परत यायचं आहे आपल्याला. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारायच्या नाही आहेत. फक्त पंचोपचार पूजा करावी, नैवेद्य दाखवा आणि ते जे धागा आहे फक्त एक गाठ मारावी आणि तिथे बंडल ठेवून द्यायचं आहे. आणि 7वा, 8वा, 9वा महिन्यात तर बाहेर जाऊच नाही. आपापली काळजी घ्यावी, कारण की पोट वाढलेलं असतं आणि सोबत गर्भाला सुद्धा सर्व काही अवयव आलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आता ते म्हणजेच काय, कुमारिकांनी वटपौर्णिमेचा उपवास करावा का, हा पण खूप प्रश्न आहे. तर मी एकच सांगेल की कुमारिकांनी वटपौर्णिमेचा उपवास करायचा नसतो. आपल्यास माहिती असेल की वटपौर्णिमेचा उपवास आपण का करतो, तर ज्या सुवासिनी आहेत, ज्या लग्न झालेल्या महिला स्त्रिया आहेत, त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं, त्यांच्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, संसार सुखाचा आनंदाचा व्हावा, यासाठी हा वटपौर्णिमेचा उपवास केला जातात. त्या सुवासिनी महिलाच करतात, कुमारिका करत नाही. कुमारिकांनी हरतालिकेचा उपवास करावा, जो योग्य पती किंवा वर मिळावा यासाठी आपण करतो. वटपौर्णिमेचा उपवास कुमारिकांनी करू नये. फक्त आणि हो, वडाची तुम्हाला फक्त हात जोडून पूजा वगैरे करता येणार आहे कुमारिकांना. वडाची जाऊन पूजा सुद्धा तुम्हाला करायची नाही आहे कुमारिकांनी. फक्त हात जोडून तुम्ही नमस्कार करू शकता, बस एवढंच तुम्ही करायचं आहे, बस बाकी काही नाही. आता येतो तो म्हणजेच प्रश्न काय, मासिक धर्म. मासिक धर्म सुतक विटाळ चालू आहे या काळामध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी, तर आम्ही कसं करायचं. मासिक धर्म चालू आहे, सुतक विटाळ चालू आहे, पहिला दुसरा दिवस असेल वटपौर्णिमेच्या दिवशी, तर तुम्हाला वडाची पूजा करता येणार नाही आहे. वडाच्या झाडाकडे तुम्हाला जाता सुद्धा येणार नाही आहे. तर फक्त एकच करायचं, या दिवशी फक्त उपवास धरायचा. उपवास मनोभावे श्रद्धेने करावा. दिवसभर फक्त सात्विक आहार घ्यावा आणि सोबतच मन शांत ठेवावं. कुठलीही मनात काळजी, टेन्शन घ्यायचं नाही, काही होत नाही. एखाद वर्ष आपलं चुकलं तर ही नैसर्गिक गोष्ट आहे. सुतक विटाळ मासिक धर्म सगळ्या नैसर्गिक गोष्ट आहे. कोणी सुद्धा, आम्ही विनंती करते सगळ्या महिलांना, कोणी सुद्धा वटपौर्णिमा येणार आहे त्या दिवशी, माझी मासिक धर्माची डेट आहे म्हणून गोळ्या खाऊन मासिक धर्म पुढे ढकलणे असेल किंवा अगोदर आणणे असेल, या गोष्टी चुकूनही करू नका. खरंच सांगते, याचा तुम्हाला आता नाही पण पुढे जाऊन एवढा त्रास होतो ना, म्हणून सांगते आहे. त्या नैसर्गिक गोष्टी आहे, नैसर्गिकरित्या होत आहे, त्या नैसर्गिकरित्याच होऊ द्या. त्याच्यासोबत काही सुद्धा छेडखाणी करू नका. कारण की तुम्ही आता खाताल पण पुढे वय जसं होईल तुमचं, जसं तुम्हाला जे नाही ते तुम्हाला त्रास किंवा तुमचे म्हणतात ना आरोग्यासंबंधी जे काही म्हणतात बिमारी वगैरे, ते सगळं काही उद्भवायला चालू होतं. म्हणून गर्भाशी काही किंवा नैसर्गिक गोष्टी ज्या आपल्या चालू असतात शरीरामध्ये, त्याच्याशी खेळ खेळू नका. कुठल्याही गोळ्या वगैरे खाऊ नका. होते आली तर आली मासिक धर्म, काय बिघडलं, काही होत नाही. देव काय तुम्हाला शिक्षा करणार आहे का, तर नाही, काही सुद्धा होत नाही बरं का. खरंच सांगते मी तुम्हाला,
फक्त त्या दिवशी उपवास करा, मनोभावे श्रद्धेने, बस तेवढंच आहे. घरामध्ये शांततेने आध्यात्मिक वातावरण ठेवा, प्रसन्न राहा, एवढंच तुम्ही करायचंय. मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर फक्त तुम्ही उपवास करू शकता या दिवशी. कोणाला तरी घरामध्ये एखाद्याला आता सुतक विटाळ असेल तर कथा वगैरे वाचू शकणार नाही तुम्ही वटपौर्णिमेची, पण मासिक धर्मामध्ये तुमच्या मुलीला वगैरे किंवा कोणाला तरी कथा किंवा कोणीतरी सवाष्ण असेल तिला वाचायला सांगा, तुम्ही ऐकू शकता किंवा मोबाईलवर युट्यूबवर तुम्ही ऐकून घ्या, ते पण चालेल, काही हरकत नाही. पण कुठल्याही पद्धतीने आपल्याला उपवास हा करायचा आहे मासिक धर्म सुतक विटाळ जरी असला तरी सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी. आता येतो ते म्हणजेच काय की ते मासिक धर्माचा मला 4था दिवस आहे वटपौर्णिमेला, 5वा दिवस आहे वटपौर्णिमेला, मी पूजा करू शकते का, उपवास करू शकते का वडाचा? तर मी एकच सांगेल की आपल्याकडे सांगितलं गेलंय शास्त्रामध्ये की मासिक धर्माच्या 4थ्या दिवशी आपल्याला पहिलं स्नान करायचं असं डोक्यावरून आणि 5व्या दिवशी दुसरं स्नान करायचं असं डोक्यावरून. आता खूप जणींना 6 दिवस त्रास होतो, कोणाला 7 दिवस त्रास होतो, अंगावरून जातं. तर मी एकच सांगेल, जोपर्यंत तुम्हाला अंगावरून जात आहे मासिक धर्मामध्ये तोपर्यंत तुम्ही देवधर्म करायचा नाही आहे. उपवास करू शकता, पण देवपूजा करणे, वडात जाऊन पूजा करणे या गोष्टी करायच्या नाही आहेत. हा ठीक आहे, तुम्हाला 4थ्या दिवसापर्यंतच फक्त त्रास होतो, तर 4थ्या दिवशी एकदा आंघोळ स्नान करायचं असं डोक्यावरून, परत 5व्या दिवशी परत आपल्या डोक्यावरून आंघोळ करायची असते आणि मग आपण 5व्या दिवशी जर आपल्याला काहीच त्रास होत नसेल, अंगावरून जात नसेल, तर आपण देवपूजा करू शकतो, वडाची पूजा करू शकतो. जर 5वा दिवस वटपौर्णिमेला असेल तर 4थ्या दिवशी मी एकच सांगेल, 2दा डोक्यावरून स्नान केल्याशिवाय आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करता येत नाही, हे शास्त्रात दिलेलं आहे. आता या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहे म्हणून सांगते, हे काही वाईट गोष्ट नाहीये मासिक धर्म सुतक विटाळ. हे सगळं काय मासिक धर्म एक उलट चांगला आहे. एक आई होण्याची ती प्रक्रिया आहे आपल्या आयुष्यामध्ये, महिलांच्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे मासिक धर्म आला आहे म्हणून काही वाईट वाटून घ्यायचं नाही, मन नाराज करायचं नाही. थांबा, एक दिवस थांबा, काही हरकत नाही. नंतर एखाद्या शुभ दिवशी तुम्ही जाऊन वडाची पूजा करा, चालतं, काही हरकत नाही. असं नाही की वटपौर्णिमेलाच पौर्णिमेचीच तिथी पाहिजे असं काही नाही आहे. नंतर समोर जाऊन तुम्ही तुमचा मासिक धर्म वगैरे संपला, एखाद्या शुभ दिवशी छान असं चांगला दिवस असेल त्या दिवशी जाऊन तुम्ही वडाची जाऊन पूजा करून या. खूप जणी करतात, काही हरकत नाही. आपलं मन, आपलं भाव, आपली श्रद्धा, आपला विश्वास महत्वाचा असतो, आपली भक्ती महत्वाची असते. ती जर भक्ती तुमची चांगली आहे, निर्मळ आहे, मनापासून आहे, तर तुमचा देव तुम्हाला पावणार, तुमचं व्रत तुमचं फळाला येणार म्हणजे येणार, एवढं 100% खरं आहे. तर आता मी संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ दिलेली आहे. तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, 100% मी त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.